हाय हॅलो नमस्ते मिसेस पोजलच्या आणखीन एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी जी आहे ती खूप दिवसापासून पेंडिंग होती। खूप दिवसापासून म्हणण्यापेक्षा ना पुढच्या महिन्यात या रेसिपीला शूट करून जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होईल, पण याला काही मुहूर्त लागत नव्हता। म्हणलं आज थोडंसं एडिट करून ठेवला होता आधीच मी, पण व्हॉइस द्यायला थोडीशी शांतता लागते ती नव्हती, त्यामुळे आज म्हणलं की व्हिडिओला व्हॉइस देऊन आज व्हिडिओ अपलोड करूया। तर आज आम्ही बनवणार आहे कोबी मंचुरियन। तर मी जेव्हा माहेरी सुट्टीला गेले होते ना मागच्या उन्हाळ्यात, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। तर आम्ही 2 किलोपेक्षा थोडंसं जास्तच आहे कोबी। हा कोबी चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता खिसून घेतोय। तर कोबी खिसताना ना थोडेसे प्रॉब्लेम होत होते, कारण खिसणी आहे छोटी आणि कोबी खिसताना जास्त वेळ लागत होता आणि एकदम असं मॅश होतो ना तशा टाईपमध्ये। तर आम्हाला थोडासा मोठ्या आकारात कोबी पाहिजे होता। मग म्हणलं की आमच्या गौरूने म्हणजे माझ्या भावाने थोडीशी ट्रिक लावली की थोडंसं आपण चिरून पण टाकूया। मग त्याने एकदम बारीक असं चॉप करून घेतला, अर्धा कोबी चॉप करून घेतला, अर्धा कोबी आम्ही बारीक किसणीने किसून घेतला। आणि त्याच्यानंतर माझा दुसरा जो भाव आहे काकांचा मुलगा, तो म्हणला की आमच्याकडे एक किसणी आहे, त्यांनी बघूया आपण जो वेपर्स किसतो ना त्या किसणीने। मग त्यांनी पटपट त्यांनी दोघांनी मिळून किसून दिला आम्हाला कोबी। आणि अशा पद्धतीने अथक काय म्हणतात प्रयत्नानंतर फायनली आमचा कोबी किसून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। थोडासा मोठा पाहिजे, त्यामुळे मग मंचुरियन खूप छान होतं आणि थोडंसं क्रंची होतं। तर पूर्णच बारीक जर किसला ना अशा पद्धतीने तर ते एकदम स्वेगी होऊन जातं लगेचच। कुरकुरीतपणा जो असतो ना तो राहत नाही आतमध्ये, त्यामुळे मग थोडंसं आम्ही मोठं चॉप करून घेतलं, थोडंसं चिरून पण घेतलं आणि थोडासा किसणी जे वेपर्सची किसणी असते त्यांनी पण करून घेतलं, त्याने एकदम व्यवस्थित झालं। आणि तर बघू शकता एवढं सगळं आम्ही भरवलेलं आहे भांडी। आता मम्मीचा ओरडा बसणार आहे, चला आपणच हे धुवायचं आहे, ते पण अगोदरच सांगितले। तर आता कोबी छान खिसून घेतला। हा 2-2.25 किलो कोबी असेल, कारण 1-1.25 किलोचा कोबी होता आणि 1 किलोचा, असे 2 मोठे कोबी घेतले होते। त्यासाठी आम्ही 2 पॅकेट मंचुरियन मसाला घातलेला आहे। तर मंचुरियन मसाला जर नको असेल तरी ते तुम्ही लाल तिखट किंवा एखादा ठेवणीतला मसाला किंवा काहीच नाही घातलं तरी चालेल, फक्त लाल तिखट मीठ घालायचं। मसाल्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलं आहे। आणि इथे 2 वाट्या कॉर्नफ्लोअर घातले, 2 किलोला 2 वाट्या, एक मीडियम साईजची वाटी आहे। आणि अंदाजे एक त्याच वाटीने 2 सपाट वाटी मैदा घातला आहे, थोडंसं कमीच। तर इथे मी चाळून घेते मैदा, कारण खूप दिवसापासूनचा आहे, त्यामुळे मग थोडंसं कधीही मैदा चाळूनच घेतलेला बरा, अगदी ताजा असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये आळ्या होतात, त्यामुळे रिस्क नको, म्हणून मग 2 वाटी मैदा छान चाळून घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसंच किंचित असं मीठ टाकलेलं आहे। अगोदर मी कोबी जेव्हा किसून घेतला ना त्यावर थोडंसं मीठ टाकून ठेवलं होतं, कारण त्याला एकदम व्यवस्थित पाणी सुटतं आणि मग आपल्याला हे मंचुरियनचं जे बॅटर किंवा पीठ असतं ना ते मळताना सोपं पडतं, लगेचच पाणी सुटून व्यवस्थित गोळा बनवता येतो म्हणून। तर आता हे मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि मसाला हे मीठ सगळं एकसारखं मिक्स करून घेते मी आणि छान असं एकजीव करून घेते। आणि ते बघू शकता व्यवस्थित मॅश असं हातांनीच कुस्करत जाय, अजिबात एक थेंबसुद्धा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही। आणि अशा पद्धतीने आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तर गोळे नाही केले तरी चालेल, असं थोडंसं पकोड्यासारखं तुम्ही तळून घेतलं तरीसुद्धा चालतं, पण मी रेसिपी शूट करते आणि मुलांना थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह असलं की आवडीने खातात, म्हणून मग मी ते गोळे करते। तर सहसा मी भजी तळल्यासारखंच तळून घेते, म्हणजे असं थोडंफार करायचं असेल तर। आणि आता छान असे सगळे व्यवस्थित असे गोळे करून घेतो आणि त्याच्यानंतर तेल कढायला ठेवले साईड बाय साईड। आणि तेल तापलेलं आहे व्यवस्थित, मीडियम टू थोडंसं हाय, मीडियमपेक्षा थोडंसं हाय हीटवर हे मंचुरियन आपल्याला छान वरून अगदी कुरकुरीत आणि आतपर्यंत शिजले जातील अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। आणि मी सोडते आणि आमची मोठी आई म्हणजे माझी आजी, तर या आधीचे जर माहेरचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे, तर ती तळून घेत होती आणि अशा पद्धतीने सगळे आम्ही पटपट म्हणजे इथे मी 2 ते 3 कांदा पात घेतली होती आणि बारीक चिरून घेतली आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि 1 वाटीभर पाण्यामध्ये ते मिक्स करून घेतलं। आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल, लाल तिखट आणि हे कांदा पात घालून ती जी स्लरी करून घेतली होती ती घातली, सोया सॉस, चिली सॉस आणि केचप घातलं आणि व्यवस्थित 1 ग्लासभर पाणी करून ते ग्रेव्हीमध्ये हे मंचुरियन जेवढे शिल्लक होते तेवढे फ्राय करून मिक्स करून घेतले आणि आपलं मंचुरियन तयार आहे।
जेवढं शिल्लक होतं असं म्हणाले, कारण पोरांनी फ्राय करतानाच निम्म संपवले होते, त्यामुळे तुम्हाला थोड्याशाच क्वांटिटीमध्ये दिसेल. भरपूर मंचुरियन झालं होतं. अशा पद्धतीने मंचुरियन बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.